मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्याला आता सर्व काही आठवत असतं की कशाप्रकारे मीरा त्याला तडातड बोलली. त्याच्या डोळ्यात पाणी येतं की मी कोणताही विचार न करता त्या सुजित कुमारला खूप बोललो. जर यांना उद्या घर खाली करावं लागलं किंवा आपण इथून गेल्यानंतर तो सुजित कुमार पुन्हा आला आणि मधू व लक्ष्मीला त्रास दिला तर मग काय करायचं, याच विचारात तो असतो. दुसरीकडे आता सुधाकर राव हे विचारत असतात की हा सत्याना सासूरवाडीला गेला आणि तिकडचाच झाला की काय, याला आठवण वगैरे येते की नाही माझी, आणि काही घोळ तर घातला नसेल ना. म्हणून आता सदाशिवराव लगेच सत्याला कॉल करतात. तेव्हा सत्य इकडे कॉल रिसीव करतो आणि विचारतो, बाप बोलणार आहे. मग आता सुधाकर राव विचारतात, काय रे बाळा, तिकडचं झालं की काय. तेव्हा तो म्हणतो, नाही बाप, तसं नाही, आम्ही येणारच आहे आता, पण इकडे खरंच त्या धूमकेतूची आई आहे ना, ती खूप जीव लावते मला, अगदी आईसारखी, सख्खी आईसारखी, अजिबात परक मानत नाही. तिने एक नवीन शर्टसुद्धा मला दिला आहे, माझ्या आवडीचं मला खाऊ पिऊ पण घालतीये. असं म्हणून आता तो जे जे काही तिकडे घडलं ना ते सगळं काही सुधाकर रावांना सांगत असतो. तेव्हा सुधाकर राव म्हणतात, बाळा, मीराला जास्त त्रास देऊ नको, तिला जर अजून 1-2 दिवस राहायचं असेल तर राहू दे. तेव्हा ठीक आहे असं आता सत्य म्हणतो आणि आता तो फोन ठेवतो. तेवढ्यातच आता सुधाकर राव इकडे विचारत असतात. तेव्हा तेथे रवी येतो आणि निरूपाला आवाज देत असतो. त्यावेळी आता सुधाकर राव म्हणतात, अरे ती त्या पारूकडे गेली, अजून आली नाही आहे. मग आता रवी म्हणतो, एवढा वेळ लागतो का मम्मा, खूप वेळ जाऊन बसत राहते तिकडे. तेव्हा आता सुधाकर राव म्हणतात, थांब, मी पारूलाच फोन करतो आणि तिच्या तब्येतीची विचारपूससुद्धा करतो. मग आता पारूला फोन केल्यानंतर इकडे पारू कॉल रिसीव करते आणि विचारते, काय झालं सुधाकर राव. मग आता ते म्हणतात की तिकडे आली आहे ना आमची निरूपा, तुझी तब्येत कशी आहे, तुला शाही पनीर खावंसं वाटलं होतं ना, खाल्लं का. मग आमच्या निरूपाच्या हातचं शाही पनीर म्हणजे खरंच सुख असतं, सुख असं म्हणून सुधाकर राव तिला सांगत असतात. तेव्हा पारूला समजतं काहीतरी निरूपाने आयडिया दिली असेल की माझ्याकडे गेली आहे आणि ती पंकजला शोधायला गेली असेल. हो, मला माहीत आहे ना. पारूसुद्धा खोटं बोलू लागते की हो माझ्याकडे आली होती. तेवढ्यातच आता निरूपा तेथे येते. तिला समजतं की आता पारूचा फोन आलाय, जर काही विचारलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मग आता सुधाकर रावांच्या हातातून लगेच निरूपा मोबाईल घेते आणि पारूला म्हणते, अगं पोहोचले मी, आता तू गोळ्या घे आणि आराम कर. असं म्हणून ती आता फोन ठेवते. पुढे आता सुधाकर राव निरूपाला विचारत असतात, काय ग, पारूची तब्येत आता कशी आहे, बरी आहे ना. मग आता ती म्हणते, हो बरी आहे. मग आता तिच्या पोटात काही राहत नव्हतं, उलट्या जुलाब सुरू आहेत आणि तू तर म्हणती ताप आहे म्हणून तिच्या तोंडाला चव पण नाही. मग आता निरूपा घाबरते. त्यावेळी आता ती म्हणते, चाटून पुसून अगदी तिने शाही पनीर खाल्लं. मग आता सुधाकर राव म्हणतात, ती तर म्हणाली मसाल्यांचा अजिबात वास पण नको वाटतो. मग असं कसं तू बोलू शकतेस. त्यावेळी आता सुधाकर राव म्हणतात, असं कसं होऊ शकतं. मग आता निरूपा म्हणते, मी तुम्हाला सांगते ना, तिने माझ्या हातचं पनीर खाल्लं. आता एखाद्या माणसाच्या वेगवेगळ्या आवडीनिवडी असतात. असं म्हणून ती आता लगेच तेथून जाते आणि विषय टाळते. तेव्हा सुधाकर राव मात्र विचारत असतात. रवी म्हणतो, अगं आई थांब थांब, मगापासून मी तुझी वाट पाहतोय. असं म्हणून तो देखील तिच्या पाठोपाठ जातो. तर आता दुसरीकडे मीरा ही खूप चिडचिड करत असते आणि भांड्यांची आदळापट करत असते. त्याच वेळी आता तेथे लक्ष्मी आणि मधू या दोघीही येतात. त्या दोघी तेथे आल्यानंतर म्हणतात की मीराताई, तू असं का करते. तेव्हा लक्ष्मी म्हणते, मीरा प्लीज, तू काहीही कर पण असं वागू नकोस ग. जावई बापूंनी आज जे काही केलं ना, त्यामुळे मला तर त्यांचा अभिमान वाटतो. त्यावेळी मीरा म्हणते, कसला अभिमान वाटतो ग आई तुला. अगं, त्यांच्यामुळे आज आपल्याला ही घर सोडण्याची वेळ येणार आहे. शांत डोक्याने कोणतीही गोष्ट घ्यायची असते, परंतु नाही, त्यांना ना एक कामसुद्धा धड जमत नाही. मी तुला सांगते ना, त्यांनी आज नुसता घोळ घालून ठेवलाय, घोळ. त्यावेळी आता लक्ष्मी म्हणते, असं बोलू नकोस ग बाई. अगं, तुला माहीत नसेल, राज आपल्या पटकन मदतीला धावून आला नाही. त्याने आजपर्यंत या गोष्टीचा विरोध केला नाही, कारण त्याला या घरची जबाबदारी घ्यायची नाही. परंतु आपले जावई बापू मध्ये पडले आणि त्यांनी या घराची जबाबदारी घेतली. मला माहीत आहे, राजपेक्षा हेच आपल्याकडे जास्त लक्ष देणार. त्यावेळी मीरा म्हणते, ते सगळं जाऊ दे, पण आता काय करायचं. मग आता लक्ष्मी म्हणते, माझा अभिमान, माझा मान सन्मान सगळं काही जावई बापू आहे. ते काही करतात ना, अगदी शांत डोक्याने विचार करूनच केलं असेल. मीरा म्हणते, आत्तापुरती परिस्थिती अगं शांत झाली, परंतु उद्या सकाळी काय, तो येणारच आहे ना आपल्या दारापाशी पैसे मागायला. तेव्हा आता पैशांचाच प्रश्न आहे, तर तो सोडवायला हवा. असं मीरा आता म्हणत असते.
ती आता आईला आणि मधूला विचारते, काय गं तुमची उधारी किती आहे? त्यावेळी आता 7,500-8,000 रुपये नक्कीच उधारी असेल हारांची, असं आता लगेच लक्ष्मी सांगते. त्यामुळे मीराला आनंद होतो. ती म्हणते की मधू मला पटकन लिस्ट दे, कुणाकुणाकडे उधारी आहे ती. आता सत्य तेथेच सगळं बोलणं ऐकत असतो. राज मात्र आता मोबाईलमध्येच लक्ष घालून असतो. तेव्हा सत्या म्हणतो, मी एक बोलू का? मी आता सुजित कुमारला पैसे हवे असेल ना तर मी देऊन येतो. माझ्या मित्रांना मी खूप वेळा पैसे दिले आहे, ते मला आता नाही म्हणणार नाही. तेव्हा मीरा म्हणते, थांबा. असं म्हणून ती आता सत्याला अडवते आणि हळूच विचारते, काय हो तुमचे कोणते मित्र? सत्या म्हणतो, अड्ड्यावरचे मित्र. मी खूप वेळा त्यांना खूप मदत केली आहे, त्यामुळे ते मला पैसे नक्कीच देणार. माझ्यावर विश्वास ठेव. त्या सुजित कुमारच्या थोबाडावर पैसे फेकून मारू. मग आता मीरा म्हणते, अहो ते तुम्हाला पैसे देतील कशावरून? सत्य म्हणतो, माझ्यावर विश्वास आहे ना? मीरा म्हणते, हो आहे, परंतु एवढ्या रात्री तुम्हाला कोण पैसे देणार? त्यावेळी आता सत्या म्हणतो, विश्वास ठेव माझ्यावर. असं म्हणून तो लगेच पैसे आणण्यासाठी मित्रांकडे चाललेला असतो. त्याच्या एका हातात छत्री असते. तर आता तो त्याच्या मित्राला लगेच कॉल करून म्हणतो, तू कुठे आहेस? थांब तिथेच, मी आलो, माझं काम आहे तुझ्याकडे. त्यावेळी आता सत्या एक गाडी पास करून जातो. तर ती गाडी असते सुजित कुमार आणि त्याच्या पंटरची. मग आता सुजित कुमार म्हणतो, हीच वेळ आहे बदला घेण्याची. असं म्हणून आता लगेच ते काहीतरी प्लॅन करतात आणि सत्याला कोणीच पैसे न द्यावे यासाठी खूप प्रयत्न करत असतात. मग आता सत्या एका मित्राकडे जातो आणि म्हणतो, भावा मी तुला मागे जे पैसे दिले होते ना ते देणारे, अरे खूप गरज आहे. मग आता त्याचा मित्र नकार देत म्हणतो की माझ्याकडेच खूप कडकी आहे अरे, त्यामुळे आता पैसे नाही मिळू शकत. तेव्हा सत्याला खूप वाईट वाटतं. त्यानंतर आता दुसरीकडे लक्ष्मी ही सुभाषरावांच्या फोटोशेजारी उभी असते आणि खूप रडत असते. त्यावेळी आता मीरा घरातील सगळ्यांकडे पाहते. मधू देखील खूप बेचैन असते. तर राज मात्र मोबाईलमध्येच पाहत असतो. त्यावेळी आता लक्ष्मी रडत असताना पटकन जेवणाचं ताट घेऊन येत मीरा ही मधूकडे देत म्हणते की आईला जेवायला दे आणि होईल सगळं ठीक, काळजी करायला नको सांगूस. मग आता मधू लक्ष्मीला म्हणते, जेवण करून घे ना गाय. मग आता लक्ष्मी म्हणते, मला ना यांची खूप काळजी वाटते, कारण जर पैशांची कुठे सोय झाली नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि यांची कमी तर मला नेहमी जाणवतच राहते, कारण हे जर असते तर आपल्यावर अशी वेळ आलीच नसती, काहीतरी त्यांनी सोय केलीच असती. त्यावेळी मीरा म्हणते, हो गाई, पण आता काय करते, हे गेले आहेत ना, मग होईल काहीतरी पैशांची सोय. मीरा आता तिच्या आईला समजावत असते. त्यावेळी तिची आई पुन्हा म्हणते की मीरा, तू माझी हिंमत आहेस, ताकद आहेस आणि तू आहेस ना, म्हणून तरी मी तग धरून उभी आहे. तेव्हा आता मीरा म्हणते, आई अजिबात रडायचं नाही. अगं आपले दादा काय म्हणायचे नेहमी, ही 5 बोटं सारखी नसतात, परंतु त्या 5 बोटांनीच मूठ भरते आणि त्या मुठीचा होतो तो ठोसा, आणि तो ठोसा कित्येकांना काय काय करू शकतो तुला तर माहीत आहे. आता या सर्व गोष्टींमध्ये आपण फक्त एकत्र राहायचं एवढंच आपल्या हातात आहे. ही मूठ कधीही अशी सोडू द्यायची नाही, असं मीरा आता लक्ष्मीला समजावते आणि तिला मिठी मारते. मग आता त्या दोघीही खूप रडू लागतात. इकडे आता सत्य हा पैसे मिळवण्यासाठी खूपच खटाटोप करतो. त्याच्या मित्रांकडे जातो. तेव्हा त्याचा मित्र म्हणतो, ही शेवटची चैन आहे आणि माझ्या आईने ती मला गिफ्ट केली आणि तू काही ती घेणार नाही हे मला माहिती आहे. त्यावेळी सत्या म्हणतो, हो नको, दुसरीकडे बघतो, काहीतरी व्यवस्था करतो. असं म्हणून तो आता लगेच तिसऱ्या मित्राच्या घरी जायला निघते. आता लक्ष्मी मीराला म्हणते, या रातचं तर काही खरं नाही, कारण नुसता मोबाईलमध्ये डोकं घालून बसतो. तो सुजित कुमार एवढा येतो, पैसे मागतो, तरीही याला काही घेणं देणं नाही. मग आता रागातच आता राज उठतो आणि म्हणतो, तुम्ही माझ्यावर ताशोरे ओढायचे नाही, कारण तुमच्या जावयाने केलंय ना हे, तू जावयाचा लय पुळका करते ना, मग त्याच्याकडूनच घे हे पैसे, त्याच्यामुळेच ही परिस्थिती आपल्यावर ओढवली आहे. मग आता तू मला सारखी सारखी का बोलतेस? असं म्हणून तो देखील खूप चिडतो. तेवढ्यातच कुणीतरी दार ठोठावतं. तेव्हा मीराला आणि घरातील सर्वांना वाटतं की सत्या पैसे घेऊन आला, म्हणून मीरा ही पटकन दार आता उघडते. त्यावेळी आता सुजित कुमार आणि त्याचे पंटर तेथे आलेले असतात. त्यावेळी सुजित कुमार बोलतो की तुझा चेहरा असा पाहिला ना तर दिवस खूप भारी जातो. मग आता त्याचे पंटर म्हणतात, पण आता दिवस नाही आहे, रात्र आहे. त्यावेळी सुजित कुमार म्हणतो की रात्र पण चालेल. तेव्हा घरातील सर्वांना धक्का बसतो.
तेव्हा तुला ही रात्र चालेल का, असं सुजित कुमार सारखं सारखं मीराला विचारतो. आता मीरा ही खूपच घाबरते. तर लक्ष्मी म्हणते, अरे राज, काहीतरी कर ना, बघ तो सुजित कुमार पुन्हा आलाय. तेव्हा तो रागातच म्हणतो, तुझ्या त्या गुंड जावायला सांग ना, मी नाही काही करू शकत. मग आता सुजित कुमार आतमध्ये येतो आणि म्हणतो, काय ग म्हातारे, तुझे अख्खे दात पाडून टाकेल, तुला समजणार सुद्धा नाही की तुझे दात पडलेच कसे, आणि तुझं दात पडल्यानंतर या म्हातारीला काय हाक मारायचे रे, असं तो पंटरला विचारतो. तेव्हा दातपडकी म्हातारी असं आता त्याचे पंटर हसतच म्हणतात आणि लक्ष्मीचा अपमान करतात. तेव्हा नंतर वेळ मिळणार नाही, आत्ताच्या आत्ता घरातून निघा, असं सुजित कुमार रागातच म्हणतो. त्यावेळी सर्वजण घाबरतात. मग आता घरमालक, अहो तुम्ही तर म्हणाले होते ना उद्या सकाळपर्यंतची मुदत देतो, मग असा तडकाफडकी निर्णय का घेता, असं मीरा पुढे येत रिक्वेस्ट करते. त्यावेळी तो म्हणतो की मी म्हणालो होतो, पण माझा आता निर्णय बदललाय, आत्ताच्या आता सामान भरायचं आणि निघायचं. तेव्हा लक्ष्मी आता खूपच रडत असते आणि म्हणते, आत्ता कसं निघणार आम्ही. मग आता आजूबाजूचे सर्व लोक तेथे येतात. तेव्हा आता एक एक सामान धरा आणि बाहेर फेका, असं तो सर्वांना सांगतो. आजूबाजूचे लोक आता सुजित कुमारला बोलू लागतात. तेव्हा तो म्हणतो, मी तुम्हाला सुद्धा माझ्या घराच्या बाहेर काढेन. मग आता सर्वजण खूप घाबरतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सुजित कुमारचे पंटर हे मीराच्या घरातील सर्व सामान हे बाहेर फेकून देतात. तेव्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर दुसरीकडे सत्याला अजूनही पैशांची मदत मिळत नाही, त्यामुळे त्याचाही नाईलाज होतो. तर इकडे शेवटचा फोटो सुभाषरावांचा राहतो. तेव्हा त्या फोटो बाहेर सुजित कुमार फेकून देणार असतो. मीरा आता त्याच्यासमोर जाऊन उभी राहते आणि म्हणते, जर या फोटोकडे चुकून जरी वाकड्या नजरेने पाहिलं ना किंवा फोटोला हात लावला ना, तर मी काय करेन ना सांगू शकत नाही. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.